आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी 17 वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. बरोबर ओळखलत, 3 इडियट्सचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करीना कपूरही या तिघांसोबत या सिनेमात दिसणार आहे. आपण बघूया. लाइफ एक रेस, अगर तेज नहीं दौड़ोगे तो कोई तुम्हें कुचल कर आगे निकल जाएगा. ग्रेट हो, तोहफा कबूल करो. 17 वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर अनुभवलेली 3 मित्रांच्या यशाची ही कथा, त्यातली धमाल पुन्हा नव्यानं अनुभवता येणार आहे. बॉलिवूडचा इतिहास बदलणाऱ्या सिनेमांमध्ये 3 इडियट्स हा सिनेमा मैलाचा दगड मानला जातो. 2009 मध्ये आलेल्या या चित्रपटानं शिक्षण प्रणाली, आयुष्यातली धावपळ आणि स्वप्न यामागे धावणाऱ्यांना नवा संदेश दिला. किसी महापुरुष ने कहा है कि कामयाब होने के लिए नहीं, काबिल होने के लिए पढ़ो. सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेलेंस का पीछा करो. सक्सेस झक मार के तुम्हारे पीछे आएगी. रॅन्चो अर्थात फुंगसुक वांगडू, फरहान आणि राजू या तिघांच्या मैत्रीनं, त्यांच्या जगण्यातल्या ट्विस्टनं देशभरातल्या प्रेक्षकांना वेड लावलं. दोनों टांगे तुड़वा के अपने पैरों पे खड़ा होना सिखाया सर. बड़ी मुश्किल से आया ये एटीट्यूड. नहीं होगा सर. आप अपनी नौकरी रख लीजिए, मैं अपना एटीट्यूड रख लेता हूँ. आई एम सॉरी, डोंट माइंड सर. या तिघांच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर आहे. 17 वर्षांनंतर 3 इडियट्सचा सिक्वेल तयार होतोय आणि यावेळी सुद्धा कथेतले मूळ कलाकार पुन्हा एकत्र येणार आहेत. आमिर खान, आर माधवन, शर्मन जोशी आणि करीना कपूर खान हे चौघं पुन्हा एकदा 3 इडियट्स 2 मध्ये झळकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी या सिक्वेलचं स्क्रिप्ट अंतिम केलंय. सर्व पात्रांसाठी कथा अशा पद्धतीनं लिहिण्यात आली आहे की त्यांच्या आयुष्यातील 15 वर्षांनंतरचे बदल, नात्यांमधील नवीन वळणं आणि समाजातले बदल याची सांगड घालून नवी कहाणी तयार झाली आहे. या सिनेमाचं शूटिंग 2026च्या दुसऱ्या टप्प्यात सुरू होईल अशी माहिती आहे. यावेळी चित्रपटाची निर्मिती राजकुमार हिरानी फिल्म्स आणि विधू विनोद चोप्रा यांच्या टीमकडनं होण्याची शक्यता आहे. सध्या प्री प्रोडक्शनचं काम सुरू असून कथा, ठिकाण, शेड्यूल आणि नवीन कलाकारांचा समावेश यावर अंतिम चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. आयुष्याच्या धकाधकीत स्थिरावलेले रॅन्चो, फरहान, राजू यांच्या आयुष्यात काय बदल झाले असतील, कोण कुठे पोहोचला असेल, त्यांच्या मैत्रीतल्या जुन्या आठवणी आणि आजच्या जबाबदाऱ्या या सगळ्यांचा मिलाफ अनुभवायला मिळणार आहे. त्याशिवाय चतुर्लिंगमचं पुढे काय झालं याबाबतची उत्सुकता सुद्धा ताणली गेली. ऑल इज वेल पासून ते फॉलो युअर पॅशन पर्यंत या चित्रपटानं भारतीय प्रेक्षकांना जगण्याची एक नवी दृष्टी दिली. चित्रपटाची कथा आधुनिक काळातील शैक्षणिक दडपण, नवतंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि आजच्या पिढीच्या संघर्षावर आधारित असेल अशी चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.